तिसऱ्या आघाडीची हालचाल, काँग्रेस वंचित आघाडीची शक्यता. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. आधी मुंबईत स्वबळावर लढणार असा नारा दिल्यानंतर आता काँग्रेसकडून तिसरी आघाडी उभारण्याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांच्यात मुंबईत आघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांपैकी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला 45 ते 50 जागा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या जागावाटपावर प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत राज्यभरातील संभाव्य युती तसेच विशेषतः मुंबईतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती प्रत्यक्षात आली तर मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त तिसरी आघाडी मैदानात उतरल्यास मतविभाजन वाढू शकते आणि निवडणूक अधिक चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे. आगामी दिवसांत या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.